सो वेलकम बॅक गाईज. आपण आता तुम्हाला लेसन कंटिन्यू करत आहोत. बघा आपल्याला लेसन आपल्याला आता यायचं इथून इतिहासाची काल विभागणी आपल्याला पाहिजे आहे. तर इतिहासाचा काल विभागणी जर बघितलं आपण तर इतिहासाचे साधारणतः काळाचे इतिहासाचे 3 भाग पडतात. किती भाग पडतात इतिहासाचे? इतिहासाचे आपण 3 भाग पाडतो. सॉरी 2 भाग पाडतो. त्या 2 भागाचे सुरुवातीचे 2 भाग जे आहेत त्याच्यामध्ये त्याला म्हणतात प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. काय म्हणतो आपण त्याला? प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. आता प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ म्हणजे काय? प्रागैतिहासिक काळाचा अर्थ काय होतो, की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही. लक्षात घ्या. त्या ठिकाणचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो का? नाही. कुठलाही पुरावा त्याचा उपलब्ध नाही. त्या काळाला आपण काय म्हणतो? प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. काय म्हणतात? प्रागैतिहासिक काळ. प्राक. प्राक म्हणजे काय? पूर्वीचा. आणि ऐतिहासिक काळ म्हणजे असा काळ, की ज्याचा लिखित पुरावा उपलब्ध होतो. या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी तुम्हाला ऐतिहासिक लिखित पुरावा उपलब्ध असतो. त्याला काय म्हणतो आपण? ऐतिहासिक काळ. बरोबर? ऐतिहासिक काळ. आणि या ऐतिहासिक काळाचे आणखी 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? आणखी 3 प्रकार पडतात. प्राचीन इतिहास बघा काय म्हणतात? प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. बरोबर? आधुनिक इतिहास. प्राचीन इतिहास तुम्ही शिकणार आहात इयत्ता 6वी ला. मध्ययुगीन भारताचा किंवा मध्ययुगीन इतिहास शिकणार तुम्ही इयत्ता 7वी ला. आणि आधुनिक इतिहास शिकणार आहात तुम्ही इयत्ता 8वी ला. म्हणजे तुम्ही पुढे जाणार ना हळू तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या. समजतंय? तर तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास शिकणार स्टँडर्ड 6 मध्ये. 7th ला तुम्ही शिकणार आहात मेडिव्हियल इंडिया किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि 8वी ला शिकणार आहात तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास. म्हणून तुम्हाला हळू हे टप्पे दिलेले आहेत. परत रिपीट करतो बघा मी. चला. So again repeating here. Historical periods. Historical periods are generally we classify them as where we are here. Historical periods here. They are known as prehistoric and historic. Prehistoric and historic period. So what do you mean by prehistoric period and what do you mean by historic period? Prehistoric period and historic period. So prehistoric period is what? Prehistoric period simply means before before history. Before history, the historic period is the period for which no written record. लक्षात घ्या. There is no written record are available by which to write the history. You don't have any record to write the history. कुठला हिस्ट्रीचा रेकॉर्ड आपल्याकडे नाहीये. And historic period is the period in which you have the records. You have the records, written records आपल्याकडे असतात. We have the records. That is why we can write the history. Then history is also again divided into 3 parts. It is also again divided into 3 parts. Right. So ancient history, medieval history, and modern history. Ancient history you are going to learn in standard 6. Medieval history you are going to learn in standard 7. And modern history you are going to learn in standard 8. ओके गाईज गेटिंग समजलं तुम्हाला इथपर्यंत? चलो 2 मिनिट थांबायचं. चला आता तुम्ही इतिहासाची काळ विभागणी केलेली आहे. इतिहासाचे आपण 2 प्रकार पाहिले. प्रागैतिहासिक काळ पाहिला आणि ऐतिहासिक काळ आपण पाहिलेला आहे. बरोबर? तर साधारणतः जर आपण एक तुमच्या पुस्तकाचं काय दिलं ते बघा लक्षात. इतिहासाचा काळ आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीपर्यंतच्या काळापर्यंत घेऊन मागे जातो असं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झालेली आहे. किती? 4.5 अब्ज. आता कालमापन करण्याच्या वैधानिक पद्धती कोणत्या? कालमापन करण्याच्या वैधानिक पद्धती कोणत्या? तर आज कोणता वार आहे? मी हा पॅराग्राफ वाचतो बघा लक्ष द्या. आज कोणता वार आहे? आज आहे तुमचं समजा आज वार आहे बुधवार. 12 तारीख आहे 12 ऑगस्ट 2020. आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो तेव्हा त्याला म्हणतो कालगणना. काय म्हणतो आपण त्याला? कालगणना. त्यामध्ये तुम्हाला महिना सुद्धा माहित आहे. आता हा महिना जून आहे. बरोबर? म्हणजे आता समजा आज महिना चालू आहे आपला ऑगस्ट. तर याच्या मागचा महिना कोणता आहे? ऑगस्टच्या मागे कोणता आहे? तो जुलै. याच्या पुढचा महिना कोणता आहे? तो सप्टेंबर. हे सर्व आपण सांगू शकतो कारण हे महिने आपल्याला आपण ठरवलेले आहेत आपल्या लोकांनी. त्याचबरोबर तारीख पण तुम्हाला माहिती आहे. आज जर तारीख आहे 12 तर काल तारीख किती होती? 11. उद्या किती तारीख असणार आहे? 13 हे तुम्हाला सांगू शकता. म्हणजे एखादी घटना घडण्याच्या आधी इसवी सणाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात बघा हा पॅराग्राफ वाचतो लक्ष द्या. इसवी सणाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळांचा उल्लेख इसवी सणापूर्वी असा करावा लागतो आणि इसवी सणानंतर असेल तर इसवी सणानंतरचा.
आता यापैकी जी काही माहिती आपल्याला मिळते ती जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवावी लागते. तो पुरावा बहुधा वस्तू किंवा वास्तू असतात. वस्तू किंवा वास्तू असतात. त्यांचे अवशेष असतात त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. आणि त्याचा अभ्यास करायला तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला पाहिजेत. कोणकोणत्या गोष्टी आपण आधी पूर्ण करूया आणि मग आपण याच्याकडे जाऊया, इंग्रजीवाल्यांकडे जाऊया. जमिनीखाली तुम्हाला माहिती आहे, की मातीच्या थरावर थर बघा, जमिनीखाली मातीच्या थरावर थर असे अनेक थर साचलेले असतात. मातीच्या थरामध्ये जे काही अवशेष मिळतात, त्याचा कालावधी तुम्हाला ओळखता येतो. अमुक-अमुक वर्षापर्यंतच्या कालावधीत तुम्हाला पाहायला मिळतात किंवा कोणता कालखंड आहे तो तुम्हाला अभ्यासाला येतो. तर यासाठी काही पद्धती आहेत. आजपासून किती पूर्वी हे असावं हे तुम्हाला म्हणतात. त्याला म्हणतात काळमाप पद्धती. आता यामध्ये जी पद्धत आहे ती पद्धत आहे कोणती बघा, आपण कशाप्रकारे कळवतो यामध्ये आहे कर्ब 14 विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण यांचा वापर करतो आपण. कसा वापर करतो? कर्ब 14 विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण. म्हणजे समजा एखादी वस्तू किंवा वास्तू तुम्हाला मिळाली, एखादा तुम्हाला प्राण्यांचा किंवा एखाद्या माणसाचा सांगाडा जरी भेटला, तरी तुम्हाला ओळखता येतं, की हा सांगाडा किती वर्षापूर्वीचा आहे. बरोबर? याला आपण म्हणतो वैज्ञानिक पद्धती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जातो. कालमापनाच्या आधारे अवशेष आणि कालमापनाच्या आधारे काय होतं, हे जे औषध आहे ते थरात सापडले आहे, त्याचा आपण काळ शोधतो. म्हणजे समजा एखादे भांडे असेल, ते 5,000 वर्षापूर्वीचं भांडे आहे, आपण ओळखू शकतो या गोष्टीमुळे. कशामुळे? या पद्धतीमुळे. आणि आपल्याला कळतं, की कोणती संस्कृती कुठे आणि कशा पद्धतीने काय होती अस्तित्वात होती. बरोबर? रिपीट करतो थोडंसं शॉर्टमध्ये आणि मग पुढे जाऊया आपण. नाऊ historical periods we have seen and there are scientific methods. कुठे गेलं? हिअर वी आर. सगळं वाचून दाखवत नाही. इम्पोर्टंट पॉइंट सांगतो तुम्हाला. सायंटिफिक मेथड ऑफ मेजरिंग द टाइम अँड द एस्टॅब्लिशिंग एज दॅट इज डेटिंग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? डेटिंग. सो देर आर टू मेथड्स ऑफ एस्टॅब्लिशिंग द सायन्स. सॉरी द मेथड. These are the methods are carbon 14 analysis and tree ring analysis. याला काय म्हणतात? Carbon 14 analysis and tree rings analysis. Carbon 14 analysis and tree rings analysis. Dendrochronology. These methods are known as dating techniques. याला काय म्हणतात? Dating techniques and by which you can find out the age of a particular thing. Age of particular thing. समजतं की नाही? Age of particular thing आपण या ठिकाणी शोधू शकतो. राइट? म्हणजे आपल्याला कळतं की एखादी गोष्ट किती जुनी आहे किंवा एखादी गोष्ट किती नवीन आहे. देअर आर सम क्वेश्चन आन्सर्स ते पण आपण घेणार आहोत. 2 मिनिटं थांबा. काही प्रश्नोत्तर आहेत ते आपण थोड्या शॉर्टमध्ये बघूया आणि तुम्हाला पाठवून पण देऊया. आपण वापरतो ती दिनदर्शिका कशावर आधारलेली आहे? इसवी सणावर. कशावर आधारलेली आहे? इसवी सणावर. 1 मिनिट अक्षर मला चांगला येणार नाही. कशावर आधारलेली आहे? इसवी सणावर. इसवी सणावर आधारलेली आहे. कशावर आधारलेली आहे? इसवी सणावर. चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. इसवी सणावर आधार चुकत असेल उत्तर तुम्ही मला सांगू शकता. इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हणतात? इसवी सन पूर्व म्हणतात. काय म्हणतात? इसवी सन पूर्व. इसवी सन पूर्व. पूर्व म्हणतात त्याला. इसवी सन पूर्व असे म्हणतात. उत्तर चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. लक्षात घ्या. माझ्या पण कधी-कधी चुकू शकता. हे उत्तर तुम्हाला मी लगेच पाठवतोय. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्या. कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो आणि इसवी सनाचा पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहितात? याची उत्तरं बघा या ठिकाणी आहेत. कालमापन करण्यासाठी आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं. कालमापन करण्यासाठी तुम्हाला कर्ब 14 विश्लेषण बघा हे. अ, कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण आणि काष्टवल्यांचे विश्लेषण यांसारख्या वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. यांसारख्या वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. बरोबर. हे झालं उत्तर तुमचं प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातलं कुठलं बघा हे. पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा कालावधी कसा लिहिता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा. लक्ष द्यायचंय. मी तुम्हाला उत्तर पाठवतो त्याचे. 1 सेकंड हां. तर याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल बघा. इथे उत्तर आहे बघा. हे बघा. कुठे गेलं? इसवी सनाचा ना, इसवी सन पूर्व नाही, इसवी सनाचा विचारलंय. पुढे आपल्याकडे आहे. तर इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा कालावधी असा लिहिला जातो. इथे तुम्हाला उत्तर आहे बघा. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. 1 ते 100 असं लिहिला जातो. बरोबर. असे तुमचं उत्तर आहे. उत्तर पाठवतो बघा तुम्हाला मी.
पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय काळाची एकरेखी विभागणी म्हणजे काय आणि कालगणना करण्याची एकके कोणती आहेत? बरोबर. चला. काळाची एकरेखी विभागणी म्हणजे काय आणि काळाची कालगणना करण्याची कोणती? प्रश्न तिसरा अ. काळाची एकरेखी विभागणी म्हणजे काय? ह्याचं उत्तर पण तुम्हाला इथे मिळेल बघा. इथे आहे बघा. हा पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा आहे इथून. बघा तुम्हाला उत्तर पाठवतोय. प्रश्न 3 आ. प्रश्न 3 अ. त्याला प्रश्न 3 अ म्हणूया. प्रश्न 3 अ. ठीक आहे. प्रश्न 3 अ चं उत्तर तुम्हाला पाठवलं बघा मी. हर्षद बोल बाळा. 2 मिनिट थांब. पाठवतो तुमची पण उत्तर पाठवणार आहे. 2 मिनिट थांब. 1:30 वाजला तशी वेळ अजून. कालगणना करण्याची की कोणती? कालगणना करण्याची की कोणती? इथे आहे बघा. एक मिनिट. कालगणना करण्याची एकक कोणती? इथे आहे उत्तर तुमचं. हां, इथे आहे बघा. ठीक आहे. एक मिनिट. इथपर्यंत बघा हे. बरोबर? हे झाले कालगणना करण्याची एकके. तीन भेटलं का उत्तर बघा सगळ्यांना? आता शेवटचा प्रश्न राहिला बघा. हां, चला. प्रश्न आहे तुम्हाला पुढचा चौथा प्रश्न आहे. इतिहासाची कालविभागणी. इतिहासाचा पुरावा नाही त्याला म्हणतात प्रागैतिहासिक कालखंड. पूर्ण लिहायचं तुम्ही. मी शॉर्ट लिहितो आणि याला म्हणतात ऐतिहासिक कालखंड. बरोबर? ऐतिहासिक काळ म्हणूया आपण त्याला. ही झाली तुमची उत्तरं.